कृषि मंत्री अपने विवादित वक्तव्य के बाद से विपक्ष के निशाने पर आ गए हैं। किसान और कृषि बीमा के संबंध में दिए गए उनके विवादित वक्तव्य के बाद विपक्ष लगातार हमलावर है। शिवसेना ठाकरे गुट की नेता जयश्री शेलके ने राज्य सरकार और कृषि मंत्री की सार्वजनिक रूप से निंदा की। साथ ही उन्होंने किसानों से लिए गए रुपयों पर करोड़ों करोड़ों रुपयों का घोटाले का भी आरोप लगाया है। हल्ली भिकारीही 1 रुपया घेत नाही आणि आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीक विमा दिलाय असं वक्तव्य आपल्या राज्याचा जर कृषी मंत्री करत असेल तर ती अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे। खरं म्हणजे 1 रुपया घेऊन राज्य शासनाने शेतकऱ्यांना पीक विमा दिला म्हणजे शेतकऱ्यांवर कोणतेही उपकार केले नाहीत। आज जगाचा पोशिंदा म्हणवला जाणारा शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे, आत्महत्या करतोय, त्याच्या मालाला भाव नाही, त्याला पीक विम्याची त्या ठिकाणी रक्कम त्याच्या खात्यात जमा झालेली नाही आणि कृषी मंत्री अशा प्रकारचे आपले अकलेचे तारे तोडत असतील तर ती अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। शेतकऱ्यांकडून 1-1 रुपया जमा करणाऱ्या भिकारड्या राज्य सरकारने कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा पीक विमा सुद्धा मिळवून दिला नाही। ही खरी म्हणजे वस्तुस्थिती आहे। शेतकऱ्यांकडून घेतलेल्या 1-1 रुपयांवर करोडो कोटी रुपयांचे घोटाळे करणाऱ्या या भिकारड्या राज्य सरकारचा आणि असल्या निर्लज्ज कृषी मंत्र्याचा जाहीर निषेध।